नमस्कार, मी ऐश्वर्या लोकनिर्धार चॅनलमध्ये स्वागत करते। महाकुंभाची पर्वणी आज पहिले शाही स्नान। अवघ्या विश्वातील सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव महाकुंभ 2025 आजपासून सुरू। ही पुण्यात्मक पर्वणी 45 दिवस चालणार आहे। प्रयागराज येथे त्रिवेणी संगमामध्ये आणि गंगा नदीमध्ये पवित्र स्नानासाठी करोडो भाविक येत असून आध्यात्मिक आणि आस्थेची मोठी अनुभूती घेत आहेत। महाकुंभ पर्वणीच्या काळात 40 कोटी भाविक उपस्थिती लावतील। त्यामध्ये महाराष्ट्रातील तब्बल 50 लाख भाविकांचा समावेश आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू काश्मीरमधील गांदरबलमध्ये झेड-मॉड बोगद्याचे लोकार्पण केले। श्रीनगर लेह महामार्ग NH1 वर बांधलेला 6.4 किमी लांबीचा दुहेरी बोगदा श्रीनगरला सोनमर्गशी जोडेल। बोगद्याच्या बांधकामामुळे लोकांना सर्व हवामानात कनेक्टिव्हिटी मिळेल। राहुल गांधी यांनी 2012 मध्ये या बोगद्याची पायाभरणी केली होती। हा बोगदा श्रीनगर सोनमर्ग मार्गावर आहे। या बोगद्याने श्रीनगर सोनमर्ग मार्गावरील रस्त्याचा भाग सर्व हंगामांसाठी खुला राहील। नाशिक मुंबई महामार्गावरील अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल। तसेच जखमींचा खर्च शासनामार्फत केला जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्यावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना केली आहे। मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील श्रीदेव रामेश्वर मंदिर कांदळगाव येथे 23वा कलशारोहण वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दिनांक 24 जानेवारी रोजी संपन्न होणार आहे। या सोहळ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। कलशारोहण वर्धापन दिन सोहळा निमित्त 23 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता रामेश्वर भक्त निवास कांदळगाव येथे श्रीदेव रामेश्वर देवस्थान परिसर देवालय विश्वस्त मंडळ कांदळगाव तसेच आरोग्य उपकेंद्र कांदळगाव आणि शिल्पा खोत मित्र मंडळ सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे।